राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा इथं शिवमय वातावरण. सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा इथं जन्मोत्सव सोहळा अत्यंत श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणी करणाऱ्या राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली. या पवित्र प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी सिंदखेड राजा इथं भेट देत राजमाता जिजाऊंच्या स्मारकाचं दर्शन घेत विनम्र अभिवादन केले. जिजाऊ माँसाहेबांचे विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान आजच्या पिढीनं आत्मसात करावे असं प्रतिपादन यावेळी करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश भैया डोंगरे पाटील, मनसेचे परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे पाटील, जिल्हाध्यक्ष शेख राज, बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे, महेंद्र पवार, आकाशराजे जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. ते बोलताना म्हणाले, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ या केवळ एका राज्याच्या माताच नव्हत्या, तर त्या संपूर्ण राष्ट्राच्या संस्कारकर्त्या होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा घडवला. हे त्यांच्या दूरदृष्टीचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. जिजाऊ माँसाहेबांनी दिलेले संस्कार म्हणजे स्वराज्याची खरी पायाभरणी होती. आजच्या काळात जिजाऊ माँसाहेबांचे विचार अधिक महत्त्वाचे झाले. नीतिमत्ता, शौर्य, न्याय, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा हे गुण त्यांनी शिवरायांच्या मनात रुजवले. हेच संस्कार आजच्या युवकांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. सिंदखेड राजा ही केवळ एक ऐतिहासिक भूमी नसून प्रेरणास्थान आहे. इथं येऊन जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेणं म्हणजे नव्या ऊर्जेनं भरून येणं होय. समाज, राज्य आणि देश घडवायचा असेल तर जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. राजमाता जिजाऊंच्या आदर्शांवर चालत आपण सर्वांनी एक सुसंस्कृत, सक्षम आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया. जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या असंख्य शिवप्रेमींसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात जय जिजाऊ, जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते. राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त करत हा जन्मोत्सव सोहळा प्रेरणादायी ठरला.